मंडळी हो, अशा पद्धतीने आमचा स्वयंपाक तयार झालेला आहे. इतकी भारी भाजी झाली ना, एक नंबर. तुम्ही पण जेवायला या. आज आपण हरभऱ्याची भाजी करणार आहे. आणि हरभऱ्याची भाजी ही एकदम सिंपल रेसिपी करणार आहे आपण. यात काही प्रकारचं टाकणार नाही, एकदम म्हणजे मसाल्याची वगैरे नाही. आणि दुसरं या सांगा आपण बाजरीच्या भाकरी पण करणार आहे. तर तुम्हाला मी ते दोन्ही पण गोष्टी दाखवणार आहे. आणि आता हे हरभरे हे आम्ही आधी रात्रीच भिजायला घालून घेतले होते, त्यामुळे त्याचं काही प्रोसेस दाखवत नाही. त्याच्यानंतर काय होतं, आपण याची भाजी करताना भाजी जर केली तर हे दांडरते लगेच. त्यासाठी आपण काय करणार आहे, ही कुकरमध्ये याची शिट्टी देऊन घेणार आहे, जेणेकरून काय होईल, भाजी आपली व्यवस्थित होईल आणि खायला पण चांगली लागेल. त्याला आता हे काय करतो, 2 शिट्ट्या मारून घेतो याला. यात पाणी ओतून घेऊ. आणि काय करू माहिती का, त्याचं थोडं ना पाणी आणि हरभरे टाकल्यानंतर ना ते थोडं मीठ टाकून घेऊ आपण. ओके. आणि आता थोडं आपले शिट्टे वाजूच तर ना आपण काय करू, तर शेंगदाणे आपले भाजून घेऊ. आता शेंगदाणा भाजूसाठी आपलं गॅस चालू करून करेल तव्यावर आपले शेंगदाणे टाकून देऊ. थोडे शेंगदाणे भाजतो. लसूण ना सोलायचं थोडं जिकरीचंच काम आहे, पण आपल्या टेक्निक प्रत्येकाने सोलून घ्यायचा. असं लसूण सोलून ठेवून देतो, जसं लागेल तसं. कोथिंबीर आहे, कोथिंबीर थोडी निसून घेऊ, कारण काय आता सध्याला ना कोथिंबीर खूप खराब येते पावसामुळं. प्रत्येकाने थोडी धुवून घेतली आधी तरी चालेल, आम्ही आधी धुवून ठेवलेली ही. ओके. कोथिंबीर पण घेऊ आपण. तर ही कोथिंबीर थोडी चिरून घेऊ आपल्या पद्धतीने. कोथिंबीर जसं बारीक 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 थोडे तुकडे करून घ्या. जास्त पावसाळ्यामुळे आमची कोथिंबीर लई महाग झाली, पण बरं आहे, शेतकऱ्याला काहीतरी बाजार भेटतोय. कढीपत्ता, कढीपत्ता थोडा घेऊ त्याच्यात. ओके. कढीपत्ता झालं. याचे ना तुकडे करून घ्यायचे. लसूण आहे आपला, तुम्ही असं चाकूनी पण कट करू शकता, किंवा आपल्या साधं एकदम हाताने पण कट करायचे. काय लय विषय नाही, विषय हार्ड काय नाही, आपलं सोपंच. आज मस्त आपल्या चण्याची भाजी करायची ना, सिंपल रेसिपी आहे आपली, काय लय एकदम वेगळं नाही. आम्ही हॉस्टेलला असताना ना, जेव्हा बॅचलर होतो ना, तेव्हा ह्या पद्धतीने रेसिपी करत होतो. आमचे मित्र येतात, त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे सगळ्यांना, हॉस्टेलला माझ्या क्लास रूममेट पण येतात, त्यांना पण माहिती आहे दत्ता मास्टर शेफ कसा होता, सांगायची गरज नाही. लय दिवसानं स्वयंपाक करतोय, 16 वर्षानंतर स्वयंपाक करतोय. सगळ्यात महत्त्वाचं 16 वर्षानंतर स्वयंपाक करतोय, पण चालू आहे. आता काय करू आपण त्यानंतर मसाले. हां, थोडा चहा करा ना. का रे बाबा, भूक लागली. भूक लागली? बरं, आमच्या दादाला ना भूक लागली, थोडा चहा करून पाहिजे. आता आपले चणा आहे ना, हरभरा उकडून झालेले, ते बाजूला ठेवून देऊ आणि दादासाठी मस्त चहा करू. पण दादा आपलं कोरा करू चहा. हा, कोरा जमत का? जमतं तर काय अडचण नाही. पाणी पावडर टाकून घेऊ आधी, चहा पावडर. नंतर साखर टाकायची. साखर आपल्या आपल्या पद्धतीने टाकायची, जशी गोड बीड लागते तशी. आम्हाला काही जास्त गोड लागत नाही, 2 चमचे टाकी देऊ. ओके. आता आमच्या दादासाठी चहा बिस्किट खाणार होतो. ओके. तोपर्यंत चहा होस्तर ना आपले शेंगदाणे गार झाले, शेंगदाणे मिक्सरमध्ये काढून घेऊ आपण. घेतलेल्या वस्तू जागच्या जागा ठेवायच्या, असे मला बायकोनी सांगितलेले, त्यामुळे हाय त्या जागच्या जागा ठेवून देतो, नाही तर परत बांधण्याचा कारभार चालू व्हायचा आमचा. कसं इथं गृहमंत्र्यांचं राज्य आहे, आपलं नाही. आपलं राज्य बाहेर. फोन आलाय? कोण आहे? हा, किरण भाऊ बोल ना. सहीला कोण नाही. अरे इथे अत्यंत महत्वाच्या कामात मी पण फोन करतो गेटवर हाडण्यासाठी. आज इथे मग अतिउत्तम काम आहे. हा बोला ना. तेवढं आहे ना, कारण सहीला कोणी नाही, मटेरियल खाली घ्यायचंय, तेवढं हायड्रा सोडा ना, वाटलं सही करावं लागणार आपल्याला.
हा उद्या आल्यावर ना मुंडे साहेब सही घेऊन देतो तुम्हाला सोमवारी. आणि काय किरणकडे द्या. किरण आता डिस्टर्ब करू नको, स्वयंपाक करतोय. अरे पोराला भूक लागली, चहा ठेवलाय. एकीकडे शेंगदाणे भाजून झाले, आता मिक्सर मध्ये काढतो. हा काय लागलं तर मेसेज कर आणि त्याला सांग सेफ्टी परमिट सोमवारी करून देतो म्हणून. हा चालेल नाही विसरत हा. ओके चहा होता, चहा प्यायली. ठीक आहे ओके. दादा ए दादा चहा होता ना तुला. हा तर मिक्सर घेऊ करून बारीक करू. ओके मिक्सर मध्ये शेंगदाणे बारीक करायचे. शेंगदाणे आणि कोथिंबीर दोन्ही मिक्स करून घेऊ. थोडी सगळी नाही टाकायची, पण नंतर आपल्याला थोडं लागणार आहे. ओके हे बारीक करून घ्यायचं मिक्सर. हे सगळं बारीक. आमचं आहे ना काय मिस्टेक झाली होती. आलं टाकायचं राहिलं होतं, ते आलं टाकून घेतो थोडं. आणि काय नाही आता बारीक करायला मी काही खलबत्ता वगैरे वापरत नाही. आपली साधी एकदम गावठी पद्धत. तुम्ही पण करीत असलं सांगा मला. असं पकडीने आपलं थोडं बारीक करून घेऊ आणि टाकून देऊ असं आलं. कारण अद्रकचा चहा चांगला असतो आरोग्यासाठी. जेवढं जास्त तुम्ही अद्रक वापरता तेवढं चांगलं आहे. जास्त पण नका टाकू, जेणेकरून कसं चव पण त्याची हे झाली चेंज नाही झाली पाहिजे. चहा कसं झाला सांग बघा दादा. हा हे थोडं राहिलेलं मी घेतो. तुला कमी पडला तर सांग. मित्रांनो रोज किचन मध्ये आपण नसतो, त्यामुळे काय होतं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शोधाशोध करावं लागतात. तेलाचं कुठे तेल इथे, तेल पण सापडले मला, काय अडचण नाही. सुट्टी दिवस आहे असंच चालणार आपलं. कढई गरम होईल तर आणि गॅस एकदम बारीक करायचा फोडून द्यायच्या टायमाला. असं मला लहानपणी शिकवलं होतं जेव्हा स्वयंपाक शिकत होतो ना मी. लहानपणी बरोबर म्हणजे 6वीला असल्यावर स्वयंपाक करतोय. आई याला सांगेल पुढच्या तुम्हाला नंतरच्या वेळेमध्ये ना तुम्हाला ते पण कळेल. कितवीला होते? 6वीला असताना शिकवलं. त्यावेळेस तुमच्याकडे गॅस होता, हा. गॅस बारीक करायचा. त्यावेळेस गॅस होता. मी 7वीला असताना गॅस होता आमच्या घरी. हे चॅलेंज वर सांगू शकतो. चुलीतला जाळ बारीक करायचा असं शिकवलं असं. जाळ नव्हता, मी गॅस घेतला होता तेव्हा. ठीक आहे तेव्हा चुलीवर स्वयंपाक करत होता आम्ही. सगळं ऐकून मजा मस्करी चालतं. थोडं जास्तच फेकलं. थोडं तेल टाकून घ्या आधी. थोडं तेल गरम होईल. जास्त तेल नाही टाकायचं, जास्त तेल काय चांगलं नसतं आपल्यासाठी. गरम करायला लावलंय आपण. तेल गरम करून आधी काय करू माहिती का, हे हरभरे आपण जे मोठा शिट्टी देऊन घेतली, शिट्टी दिली होती, थोडे शिजले की नाही चेक करावं लागेल. झालं काय अडचण नाही. थोडी जिरी पण टाकून देऊ. जिरे मोहरी आपण काय करू, हे थोडे हळद ते ना एकाच्या झाकणात काढून घेऊ. थोडी थोडी काढून घेऊ आधी, जास्त जास्त नाही. लागले बघू परत थोडं थोडं सगळं. ओके ही भाजी ना उकळी उस्त ठेवू. उकळी आली एक की आपण त्याच्यामध्ये आपण केलेला हा कूट आहे, हा कूट नंतर टाकून देऊ. ओके आणि तोपर्यंत आता काय करू, आपण भाकरीची तयारी करू. भाकर करायची आणि भाकर खायची. चणा आणि भाकर एक नंबर. जागच्या जाग्यावर वस्तू, जागच्या जाग्यावर वस्तू, जागच्या जाग्यावर. नियमाची लागू आहे मित्रांनो. आपल्या तिकडे उकळी उचतर ना आपण काय करू, भाकर करू. भाकर करायची आपल्याला. भाकर करायला पीठ घेतलंय. अरे थांबा, हे याला जर उकळी आली, उकळी आली आपला कूट टाकून घेऊ. ठेवू आपण. थोडं उकळलं तर हळूच झाकण ठेवून द्यायचं. आता आपण काय करू, पीठ मळून घेऊ.
भाकरीसाठी. ते लोचा झाला. थांबा, लोचा काय झाला सांगतो मला. भाकरी करायला घेतल्यात पण आपण काय गॅस पेटवला नाही. आलं पाहिजे ती गॅस पेटून ठेवू. ओके, त्याच्यात तवा पण थोडं गरम होईल. आपली भाकरीची पीठ नुसतं काय नाही होत राहतं, एवढं काय नाही. थोडं चुकातूनच माणूस सुधारतो. आपण पण चुका करीत करीत तिथपर्यंत आलो. तो पीठ मळायचं काम चालू होईल आपलं किचन पर्यंत. दत्ता खिडकीला चॅलेंज सोपं नसतं बरं का. मंडळी, अशा पद्धतीने आपली भाजी तयार झाली. हा गेला क्यू, तू जा तिकडे, तिकडे जायचं नको. थांबून भाजी कशी गेली आपण टेस्ट घेऊन पाहू एकदा. नाही नाही नाही, तू इथं आली का आमचं सगळं सत्यनारायण जा तिकडे. मंडळी, इतकी भारी भाजी झाली ना, एक नंबर. तुम्ही पण जेवायला या आणि आम्ही पण जेवण करतो. धन्यवाद.